संध्याकाळचे वाजलेले 4:30 आणि मी गाड्यावर आहे बरं का. छान शिर्डीच्या पालख्या जात आहे, पण आता इकडं चालली नाशिकला पालखी. तर ही त्र्यंबकेश्वरची यात्रा आली आहे, तर त्यासाठी निघाली आहे पालखी. कृतीनाथांची यात्रा आहे त्र्यंबकेश्वरची. तर मग दिंड्या खेड्यापाड्यांवरून जात असतात आपले गावातले सगळे ज्यांना जायचं आहे ते भाविक. चला तुमच्याशी शेअर करते. आता दर्शनाला गेली दिंडी. चला तुम्ही पण दर्शन घ्या. तर छान आहे. आता त्र्यंबकेश्वरला चाललंय पायी पायी. चला पालखी गेली, मी इथून दर्शन घेतलं आणि इथून दर्शन घेतलंय. चला इथं आज कॉफी बनवली आहे. समोर गॅरेज आहे, त्यांना पण 5 कॉफी द्यायची आहे. छान हॉटेलवरून आपला व्हिडिओ शूट होतोय. चला सगळ्यांना गुड इव्हनिंग. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि इथं आलेली दुसरी पण पालखी दिंडी. तर त्र्यंबकेश्वरला जात आहे आता दिंड्या. आजपासून सुरुवात झाली. चला तुमच्याशी शेअर करते. तर एक दिंडी गेली आहे, आता इकडं दुसरी आली आहे. आवाज येत असेल तुम्हाला भजनाचा, गाण्यांचा. चला इथं घेतलंय 1 तांब्या पाणी आणि त्यात आपल्याला सोयाबीन भिजत टाकायची आहे. म्हणजे शिजवून घेणार आहे मी. थोडीशी वाफ देऊन घ्यायची मिठाच्या पाण्यात. पाणी टाकलंय मी. आले, थंडी वाजत होती, स्वेटर घालून घेतलं. आज सुनबाईने या 3 लाईन डब्याच्या घासल्या चक्काचक. चला असं छान दिसत आहे डबे. तेवढ्या 3 लाईने घासल्या तिने. चला आज गाड्यावरून व्हिडिओ आपला शूट झाला होता दुपारी. तर नाशिकची यात्रा आली आहे, तर छान अशा पालख्या दिंड्या जात आहे. इथं थोडं मीठ टाकून घेणार आहे मी. इथं सोयाबीन टाकून घ्यायचे. त्यात छान सोयाबीन कबाब बनवायचे. तर मसाले भाताचं सोबत छान थोडेसे कुरकुरीत. वाटाण्याला सोलून आता सध्या मार्केटला छान वाटाणा येतोय फ्रेश. चला आता मसाले भात. एकीकडे सोयाबीन होती, एकीकडे मसाले भात. इथं सोयाबीन पुरणाच्या चाळणीत निथरत ठेवली आहे मी. इथं सोयाबीन मी पुरणाच्या चाळणीत ठेवली आहे पाणी निथरून जायला. चला सोयाबीन पिळून घेते मी. मिरच्या घेतलंय. घ्यायचा. चला याची बारीक पेस्ट करून घ्यायची. चला असं दळून घेतलं. आता हे काढून याच भांड्यात मी सोयाबीन दळून घेणार आहे. चला सोयाबीन दळून घ्यायची. चला इथं दळून घेतलं. बघा असं आबडधोबड दळायचं, जास्त बारीक नाही दळायचं. चला आपल्याला ज्यात कबाब बनवायचे त्याच्यात काढून घ्यायचं. इथं 1 चमचा मी बेसन पीठ घेतलं आहे. भाजीचा चमचा आहे तर 1 चमचा बेसन घेतलं आहे मी. 1 चमचा आधी आणि हा अर्धा तर 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. चला इथं कांदे घेतले मी 2 बारीक कट करून. जे हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं ते घेतलं आहे मी 1.5 चमचा. इथं किचन किंग मसाला घेतला आहे मी 1 चमचा. इथं अर्धा चमचा घरचा मसाला आहे माझा, घरची लाल मिरची. इथं हळद, धना पावडर, मीठ घेते मी. तर मीठ आधी आपण सोयाबीन उकडायला घेतलं होतं सोयाबीनमध्ये, म्हणून थोडं घ्यायचं. तर मी अर्ध्या लिंबाची फोड घेते. अर्धा लिंबू घ्यायचं आहे पिळून. इथं कोथिंबीर अर्धा लिंबू पिळून घेतलं आणि कोथिंबीर छान आता मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला इथं मिक्स करून घ्यायचं.
जर वाटलं तर परत थोडं बेसन किंवा कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचं. तर चला इथं मिक्स करून घेतलं. आता आपल्याला कबाब करून घ्यायचे. अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे मी. आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. इथं पातळ पेस्ट करणार आहे मी. मीठ टाकून घेते मी. लाल मिरची 3 याचं 3 यात बरं का. लाल मिरची मिक्स करून घेतली. आता आपल्याला कबाब करून यात हे करून मिक्स करून तळायचे. चला आपण याच्यात हे केलं होतं त्यात मिक्स करून चला असे कॉर्नफ्लॉवर घ्यायच्यात एक मिक्स करून सोडून द्यायचे आणि बारीक गॅसवर तळायच्या आधी नंतर फुल गॅस करायचा. छान मी पलटी करून घ्यायचे. दादा व्हिडिओ चला असे बनवून घेतले. आता तळून घेऊ. एवढे छान बघा कलर आला आणि तेल हे करून घ्यायचं. आता मी तुम्हाला आवाज दाखवते. तर आवाज दाखवते. गरम आहे बघा. एवढं कुरकुरीत झाले तर नक्की ट्राय करा. आता याच पद्धतीने सगळे करून घेणार आहे. तोडून दाखवते. छान झाले बघा. बाहेरून आणण्यापेक्षा असेच मुलांना घरात करून दिले तर चला. आवडली असेल रेसिपी तर लाईक करा. आता याच पद्धतीने मी करते. ते इथं करून घेतले. चला इथं कबाब होत आहे आणि छान रेसिपी बरं का. जर मुलं सोयाबीन नसेल खात तर या प्रकारे करून द्या मुलांना. बाहेरून आणण्यापेक्षा घरात पण छान होतात. बघा इथं कलर किती छान आला आहे. इथं मेयोनीज आणि टमॅटो केचप खूप छान कलर आला आहे. नक्की करून बघा. इथं असे झालेले बाकीचे करायचे. इकडं होत आहे आणि गॅसचं असं झालेलं आहे. आणि हे आपण याचं बनवलं होतं कॉर्नफ्लॉवरचं त्यात टाकून. चला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. रेसिपी करणं सोपं नाही आहे. तर 1-1.5 तास झाला उभी आहे किचनजवळ. खूप सारं तुमच्यापर्यंत व्हिडिओ येते पण एक व्हिडिओ मागं खूप मेहनत आहे. तर चला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा असं झालं आहे किचनचं. असे झालेले तर मला सोयाबीन खात नसले तर खूप छान पर्याय आहे. चला इथं व्हेज पुलाव. इकडे ही आपली रेसिपी. सध्याला खूप हसू आलंय भाताचं. तर बासमती तांदूळ वापरला होता. छान झालाय भात. मोकळा मोकळा मस्त. तर चला याची पण रेसिपी दाखवाल नंतर. पण आज ही छान रेसिपी दाखवली. तर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. तर चला या जेवायला. आम्ही जेवायला बसलो आता. इकडं चालू आहे वाडावाडी. मोठा मुलगा सोनबाई. चला हाय करते तुम्हाला आणि या जेवायला. चला असे कुरकुरीत कबाब. छान आवाज येतोय कुरकुरीत. तर नक्की ट्राय करा. आणि आतमध्ये पण छान शिजले जातात. तर चला नक्की करून बघा मुलांसाठी. किंवा असं कुठं फिरायला गेले तर छान डब्यामध्ये घेऊन जाऊ शकतो आपण.